तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं पारंपरिक स्वयंपाकघर। तर पूर्वीपासूनच स्वयंपाकघर आणि स्त्रियांचं एक अनोखं अतूट असं नातं आहे। आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे गेली असली तरीही ती जास्त रमते ते म्हणजे स्वयंपाकघरातच। या स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या व्यंजनांमुळेच स्त्री कुटुंबाला एकत्र जोडते। स्वयंपाकघर या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वयंपाक, स्वतः शुद्ध पाक पवित्र करण्याची विद्या म्हणजे स्वयंपाक। म्हणजेच हे स्वयंपाकघर हे एका मंदिरापेक्षा कमी नसते। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे स्वयंपाकघर आणि गृहिणी यांचं अतूट असं नातं असतं। तर आपण स्वयंपाकघर आज बघणार आहोत। तर प्रथम आपण स्वयंपाकघरामध्ये कलश पूजन करणार आहोत। तसेच स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचे सुद्धा पूजन करणार आहोत आणि श्री गणेशाचे पूजन करणार आहोत। ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहीची पार्वती। तर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णेचा वास हा नेहमी तेथे असतोच आणि प्रथम आपण श्री गणेशाचे पूजन हे करतोच। तर एक साध्या पद्धतीने अशी ही पूजा करून घेतलेली आहे। श्री गणेशाची पूजा, तसेच अन्नपूर्णा देवीची पूजा आणि कलश पूजन। आता आपण ही विधिवत अशी पूजा करून घेऊयात। तर हे स्वयंपाकघर जुनी पारंपरिक पद्धत जे चुलीवरचा स्वयंपाक बनवला जायचा, तर मराठी संस्कृती आणि परंपरा जपून अभिमानाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चव आणून तुम्हाला त्याचा स्वाद लुटण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न या पुढे आपण या किचनद्वारे नक्की करू। तर आता आपले गणेश पूजन, अन्नपूर्णा देवीची पूजा आणि कलश पूजन झालेलं आहे। तर आता यांना आपण नमस्कार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकताय अगदी नॅचरल असं वातावरण आहे। तर आता आपण स्वयंपाकघर म्हटलं तर भांडी कुंडी चूल स्वयंपाकघरातील माय असते। स्वयंपाकघरातील इतर भांड्या कुंड्यांचा वेध घेण्यापूर्वी आता सर्वप्रथम अन्नदायिनी चुलीला वंदन करूया आणि तिची पूजा करून घेऊया। आता अशा पद्धतीने आपण या अन्नदायिनी चुलीची पूजा करून घ्यायची। तिला दीप, धूप, दीप तसेच ओवाळून नमस्कार करून घ्यायचे। स्वयंपाकघर हे एक आपलं देवघरासारखंच असतं, जेथे आपण सगळ्यांचे पोटाची भूक इथूनच भागवली जाते। तर आता ती प्रज्वलित करून घेऊया आणि सर्वप्रथम आपण या चुलीवरती दूध उतू घालवून घ्यायचे। तर आता याच्यावरती एक भांडं ठेवून दूध उतू घालवून घ्यायचे। तर आता याच्यामध्ये दूध ओतून घेणार आहे मी। स्वयंपाकघर म्हणजे एक अशी जागा जी जोडीन ठेवी घरातील प्रत्येक नात्यातील धागा। प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणारं मन इथं वसतं। घरातील कित्येक वादळ पण इथे क्षमत, जो तो डोकावतो येता जाता इथं आपुलकीनं।